भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील 7वा खंड सुरू आहे. 7व्या खंडातील भाग पहिला आणि या भाग पहिल्यामधील चॅप्टर पहिला आहे धम्मप्रचाराची केंद्रे म्हणजे निकटवर्तीयांच्या भेटी. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सदम देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मापद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि व्हिडिओला आपण सुरुवात करतो. भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी. धम्म प्रचाराची केंद्रे. चॅप्टर 1. धम्मदूताच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिले असे नाही. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यावर धम्मप्रचार करण्यासाठी सुरुवातीला त्यांनी काय केलं होतं? धम्मदूत नियुक्ती केली होती त्यांनी. सध्या भिक्षू आहेत, पण सुरुवातीच्या काळामध्ये धम्मदूताच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिले असे नाही. आपले धम्मदूतांचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले. जसे इतर जे धम्मदूत होते ते जसं धम्माचा प्रचार करत होते तसे भगवान बुद्धसुद्धा त्यांच्यासारखंच काम चालू ठेवत होते, एका जागेवर बसून नव्हते. आपले धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटते. अशा केंद्रापैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती. त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेट दिली होती. अशा प्रकारे तर श्रावस्तीला 75 वेळा तथागत गेलेले आहेत आणि राजगृहाला 24 वेळा त्यांनी भेट दिलेली आहे. आणखी इतर काही स्थळंही धम्मप्रचाराची छोटी केंद्रे होती. जसे कपिलवस्तू येथे ते 6 वेळा गेले होते. ज्या भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर किती वेळा गेले ते कपिलवस्तूला? 6 वेळा. जे त्यांचं गाव, जे त्यांचं कपिलवस्तू राजधानी होती त्यांची, या गावाला 6 वेळा गेले होते तथागत. वैशाली येथेही ते 6 वेळा गेले आणि कमास धम्म येथे 4 वेळा. अशा प्रकारे हे धम्मप्रचाराची तथागताची केंद्र होती. या ठिकाणी बरेच जास्त वेळा तथागत गेलेले आहेत. आता त्यांच्या भेटीची स्थाने. तथागत भगवान बुद्धाच्या भेटीची ठिकाणं. चॅप्टर 2 आहे. आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरत्रही त्यांनी भेटी दिल्या. जे ठराविक केंद्र होते त्याला तर भेटी दिल्याच, परंतु इतरत्रही तथागत फिरलेले आहेत. ते उक्कठा, नादिका, साला, अस्सपूर, घोषिताराम, नालंदा, अप्पन, एतुमा येथे गेले.
तथागत भगवान बुद्ध. ते ओपसाद इच्छांगल चंडाल कप्प कुशिनारा या ठिकाणी सुद्धा तथागत गेलेले आहेत. ते देवदह पावा अंबसंडा सेतव्या अनुपिया आणि उजिया येथे तथागत गेले. त्यांनी भेटी दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्य देश, कुरु देश व अंगदेश ह्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता असं या गावाच्या नावावरून लक्षात येते. सामान्यतः असे म्हणाव्यास हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती. ह्या स्थानाची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे हे आपल्याला माहीत नाही. लुंबिनीपासून राजगृह 250 मैलापेक्षा कमी लांब नाही. ह्यावरून अंतराची आपल्याला खात्री पटली असेल की किती वेगवेगळ्या गावाचं किती अंतर होतं म्हणून थोडीशी कल्पना येऊ शकेल. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी कोणत्या रथागीतातून गेले काय, वाहनाने गेले काय नाही, तर भगवान बुद्धांनी पायी यात्रा केली. एवढं अंतर ते स्वतः पायी चालत. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. ह्या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. असा ठराविक ठिकाणा कुठे काही नव्हता. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांती स्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खू संघाची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. ज्यावेळेस लोकांना कळायला लागलं बहुधा भगवान बुद्ध शक्यतो रस्त्याच्या लगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. कोणाच्या घरी होता शक्यतो राहिले नाही, तर झाडाच्या सावलीमध्ये. त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेह व अडचणीचे निवारण तथागत करीत. जे जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे आजान बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवीत. भगवान बुद्धाची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राहील. भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते. तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचेही नव्हते. हे सर्वांची काय बुद्धिमत्ता सारखी आहे का नाही. त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की श्रोतृवर्ग म्हणजे ऐकणारी मंडळी 3 प्रकारचा असू शकतो. नंबर 1 निर्बुद्ध म्हणजे ज्याला बुद्धीच नाही असे लोक, ज्या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो. त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतात, पण त्याला काहीच उमजत नाही. त्याला बुद्धी मुळीच नसते. ह्याहून चांगला म्हणजे
जो मन एकाग्र करू शकत नाही असा तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो. त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व उमजतेही, पण तिथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही. याचे मन कोरे असते. म्हणजे अशा प्रकारचे लोक भगवान बुद्धांना ऐकणारी मंडळीपैकी सांगितलेत. ह्याहून काही श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस. तो पुन्हा भिक्खूकडे जातो. त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो. तसे करताना त्याला ते सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते. स्थिर, निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ज्ञ असे माणसं. असे असूनही भगवान बुद्ध धर्मप्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत. भिक्खूप्रमाणे त्यांच्याशी 3पेक्षा जास्त चिवर कधीच नसत. कारण जे भिक्षूला नियम तेच स्वतः तथागतसुद्धा नियम पाळत असत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत. दिवसातून एक वेळा जेवण करायचे 11च्या अगोदर. आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवीत असत. एका जाग्यावर असं बसून नाही. 5 घरं मागायचे, जे भेटल तेवढं त्यांनी उदरनिर्वाह करायचा. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पाडले नसेल, आणि तेही इतक्या प्रसन्नतेने, ते बी कोणावर रागावून नाही, तर अगदी प्रसन्न मनाने. माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. तथागत भगवान बुद्धाचे सिद्धार्थ गौतम ज्याव सुचते त्यांचे माता आणि पुत्र आणि पती पत्नी अंतिम भेट म्हणजे यशोधरा ही सिद्धार्थ गौतमाची पत्नी, मुलगा राहुल आणि तथागताची सिद्धार्थ गौतमाची आई महाप्रजापती आणि त्यांचे वडील सिद्धोधन. बघूया चॅप्टर 3. आपल्या मृत्यूपूर्वी प्रजापती व यशोधरा ह्यांची भगवान बुद्धांशी भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तथागताची तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते. कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्याचमुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्या साह्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धाची जननी म्हणजे माता समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःख नाशीन भगवान, मला हे करण्यास अनुमती दे. तसंच यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे. किती? 78 वर्षाची यशोधरा म्हातारी झालेली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांचेही आता 80वे वर्ष म्हणजे
80 वर्ष तथागत भगवान बुद्धाला त्यावेळेस झालते, तेव्हा ती यशोधरा 78 वर्षाची होती. यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे. कोण? यशोधरा म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे. मी आता कोणाची अधीन नाही. कारण ती भिक्षुणी झाली होती. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. धम्माच्या ज्ञानाने ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती. अशा प्रकारे आपण या नातेवाईकांच्या भेटी शेवटच्या टप्प्यामध्ये कशा घेतल्या हे या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. उद्या आपण पिता पुत्राची अंतिम भेट हे उद्याच्या भागात आपण बघू. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. भगवान बुद्धाचा धम्म समतेचं तत्त्वज्ञान देणारा धम्म कोण्या एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीसाठी भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. म्हणून मी गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलद्वारे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील रोजचा एक व्हिडिओ मी बनवत असतो. आणि आजपर्यंत आपण 435वा व्हिडिओ आहे माझा. तर 435 व्हिडिओ आहेत या चॅनलवर. म्हणून आपण सर्वांनी गंभीर खंडार यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा, जेणेकरून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा ही नम्र विनंती. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ कोणीही वाचावा, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, ज्ञान हे वागणीचं शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण हे ज्ञान सर्वांनी घेतलं पाहिजे, ज्ञानिवंत झालं पाहिजे. अज्ञानाचा तथागताने कधी उदो केला नाही. ज्ञानी माणसाला तथागत म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांच्याबद्दल आदर्श वाटायचं. म्हणून आपण सर्वांनी ज्ञानी बनावं आणि सदाचारी बनावं, विवेकी बनावं, विद्वान बनावं. आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया. सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमः बुद्धाय, जय संविधान, जय भारत. सर्वांचं मंगल हो. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमः बुद्धाय.